Hello, my dear student, and welcome once again in the course number 1 in MSc First Physics, that is the mathematical methods in physics. In some previous video, we have discussed the definition of vector space and example of vector space, subspace, example of vector space, and the linear combinations and its example. In this video, we have discussed the linear dependent and independent. Okay, we will start the linear dependent and independent. In some previous video, we have discussed the vector space. We studied the two field, that is the one is the vector field and other is the scalar field. In vector field, the elements of that vector field is called as a vectors and elements of the scalar field is called as a scalars. ओके, बघा मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की डेफिनेशन बघितली वेक्टर स्पेसची आणि तिथे आपण बघितलं की जो आपली वेक्टर फील्ड आहे, दोन फील्ड आपण स्टडी केल्या, एक आहे वेक्टर फील्ड आणि दुसरी आहे स्केलर फील्ड. पण वेक्टर फील्ड मधले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आपण म्हटलंय वेक्टर्स आणि स्केलर फील्ड मधले जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण म्हटलंय स्केलर्स. ओके, वेक्टर स्पेसची डेफिनेशन बघितली, त्यावरती एक्झाम्पल बघितले. देन सबस्पेस त्यावरती सबस्पेसची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स. देन लिनियर कॉम्बिनेशन. आता जे लिनियर कॉम्बिनेशन जे बघितलं आपण, एक लिनियर कॉम्बिनेशन जे बघितलं आपण स्केलर्स आणि वेक्टर्स. ओके, आणि इन दॅट लिनियर कॉम्बिनेशन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट अननोन स्केलर. त्या स्केलरची व्हॅल्यू आपण काय केली, फाइंड आउट केली. हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघत आलो आहे. 3 पॉइंट आपण कव्हर केले, वेक्टर स्पेस, सबस्पेस अँड लिनियर कॉम्बिनेशन. इन दिस व्हिडिओ वी हॅव डिस्कस द नेक्स्ट point is a linear dependent vector or linear independent vector. What is mean by linear dependent vector and what is mean by linear independent vector? Okay, first त्याची definition बघणार, then some numerical problems on that linear dependent and independent. Okay, then we have discussed the definition of this linear dependent and independent vector. Suppose आता आधी पण मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल व्ही इज ए वेक्टर स्पेस, दॅट मीन्स दीज आर द वेक्टर फील्ड. त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत, दिस एलिमेंट्स इज नोन ॲज ए वेक्टर्स. पण आता फर्स्ट डेफिनेशन आपण काय करणार आहे, 1 by 1 स्टडी करणार आहे. डेफिनेशन, आता डेफिनेशन बघू आपण. द वेक्टर स्मॉल v1 v2 अप टू vm इन कॅपिटल व्ही. काय म्हटलंय, वेक्टर्स दिले आपल्याला. वेक्टर्स काय, v1 v2 अप टू vm इन कॅपिटल व्ही and belongs to capital V. These are the vectors and these are the vector field, that is the vector space. The vector v1 v2 किंवा एक सेट दिला जाईल, that is set S is equal to that vector and that belongs to capital V. एक सेट सुद्धा दिला जाईल. अदर डेफिनेशन तुम्ही वेगळी पण करू शकता. The set of a vector that is S is equal to, or let V be the any vector space आणि मग S is equal to v1 v2. ओके, डेफिनेशन डिफरंट टाइप्सने तुम्ही काय करू शकता, राईट करू शकता. बट दिस ही जे डेफिनेशन आहे, द वेक्टर v1 v2 अप टू vn in V are linearly dependent. The vector v1 v2 up to vm in V that belongs to V are linearly dependent if, केव्हा असणारे हे वेक्टर्स लिनियरली डिपेंडंट आहे, केव्हा, if there exist a scalar. बघा आता स्केलर घेतो मी, अननोन स्केलर, अ स्केलर a1, a2 up to am, the scalar a1 a2 up to am in k means that is the, and these are the scalar and k is the scalar field. बघा जे वेक्टर्स आपण घेतले v1 v2 up to vm in V are linearly dependent. केव्हा असणार आहे, if there exist the scalar a1 a2 up to am in k are
not all of them 0. काय म्हटलंय? The vector v1 v2 up to vm in v are linearly dependent केव्हा? if there exists that unknown scalars a1 a2 am in k are not all of them 0 means such that तर मी लिनियर कॉम्बिनेशन बघा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं आपण सच दॅट लिनियर कॉम्बिनेशन राईट करतो a1 v1 प्लस a2 v2 प्लस डॉट 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 प्लस am vm इज इक्वल टू 0. काय करणार आहे की तुम्हाला सपोज वेक्टर्स दिले जातील गिवन वेक्टर्स आणि त्या वेक्टर्सला अननोन स्केलर घेऊन तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन राईट करणार आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आपण की लिनियर कॉम्बिनेशन थ्रू लिनियर कॉम्बिनेशनच्या प्रॉब्लेममध्ये आपण ह्या अननोन स्केलरची व्हॅल्यू फाइंड आउट करतो a1 a2 ओके तर ती व्हॅल्यू दॅट मीन्स दिस स्केलर a1 a2 आर नॉट ऑल ऑफ देम 0 मीन्स 0 आले तर काय असणार आहे या ज्या स्केलरच्या व्हॅल्यू जर 0 आल्या तर दिस वेक्टर आर ऑल व्हॅल्यू a1 a2 a3 इज इक्वल टू 0 जर सर्व व्हॅल्यू जर 0 आल्या तर आपला काय असणार आहे वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली इंडिपेंडंट बट जर तुमच्या स्केलरच्या व्हॅल्यू नॉट ऑल ऑफ देम 0 एक जरी स्केलर तुमचा नॉन 0 आला तरी तुमचे वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट असणार आहे काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट आणि लिनियर कॉम्बिनेशन सॉल्व कसं करायचं मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये लिनियर कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहे ओके आता इथे काय म्हटलंय की तुमचे आपले वेक्टर्स काय v1 v2 अप टू vm हा लिनियरली डिपेंडंट आहे बट केव्हा असणार आहे लिनियरली डिपेंडंट इफ देअर एक्झिस्ट दीज स्केलर्स आर नॉट ऑल ऑफ देम 0 एक जरी तुमचा स्केलरची व्हॅल्यू नॉन 0 आली तर तुमचे वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट असणार आहे काय असणार आहे लिनियरली डिपेंडंट विथ द हेल्प ऑफ दिस लिनियर कॉम्बिनेशन ते म्हणतो मी otherwise we say that vectors are linearly independent. Otherwise we say that vectors are linearly independent. बघा डेफिनेशन काय म्हटलंय द वेक्टर v1 v2 अप टू vm in v are linearly dependent केव्हा if there exist all scalar a1 a2 up to am are not all of them 0 असेल तर otherwise a1 a2 a3 स्केलर जर 0 असेल तर वेक्टर्स कसे येणार काय असणार आहे वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट बट जर स्केलर्स नॉट ऑल ऑफ देम 0 एक जरी तुमचा नॉन 0 असेल तर दीज वेक्टर्स आर कॉल्ड ॲज ए लिनियरली डिपेंडंट अदरवाईज जर स्केलरच्या व्हॅल्यू सर्व 0 आल्या a1 a2 अप टू am इज इक्वल टू 0 देन दीज वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडंट ओके मग आता लिनियरली इंडिपेंडंट अनदर एक लिनियर कॉम्बिनेशन इक्वेशन घेतो कन्सिडर इथे पण सांगतो तुम्हाला कन्सिडर द वेक्टर इक्वेशन और लिनियर कॉम्बिनेशन इक्वेशन कन्सिडर द इक्वेशन होतो मी कोणती कन्सिडर द इक्वेशन अनदर इक्वेशन घेतो लिनियर कॉम्बिनेशन x1 v1 प्लस x2 v2 प्लस अप टू प्लस xm vm इज इक्वल टू 0 आता इथे जे x जो आहे x1 x2 x3 these are the scalars these are the unknown scalars and that v1 v2 up to vm these are the vectors मग आता हे जे इक्वेशन मध्ये सपोज दॅट x वेअर इथे काय म्हटलं x इज इक्वल टू अननोन स्केलर x1 x2 अननोन स्केलर and suppose this value x1 is equal to x2 is equal to dot 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 is equal to xm is equal to 0 असेल that means this scalar r will be all the scalars are 0 then the vector v1 comma v2 up to vm are called linearly independent बघा डेफिनेशन विचारले तुम्हाला डिफाईन लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट तुम्हाला राईट ह्या मेथडनी करायचं तुम्ही अदर डेफिनेशन भरपूर टाईपचे की तुम्ही सेट घेणार एक वेक्टरचा दॅट बिलॉंग्स टू व्ही अँड देन दिस सेट आर द लिनियर डिपेंडंट इफ देर एक्झिस्ट
दिस स्केलर आर नॉट ऑल ऑफ देम झिरो. आणि इंडिपेंडंटला काय सांगणार, दिस स्केलर्स आर झिरो. सिम्पली कन्सेप्ट आहे, सिम्पली पॉईंट आहे, लिनियरली डिपेंडंट, लिनियर डिपेंडंट अँड इंडिपेंडंट. ज्यावेळेस आपल्याला जे गिवन व्हेक्टर्स आहे, जो गिवन व्हेक्टर्स आपल्याला दिले जातात ते डिपेंडंट आहे, हे केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस आपण लिनियर कॉम्बिनेशन मेथडनी जाणार तर हे सर्व स्केलर्स काय असणार आहे, सर्व दॅट स्केलर आर नॉट ऑल ऑफ देम झिरो. एक जरी तुमचा स्केलर नॉन झिरो असेल तर तुमचे वेक्टर्स काय असणार आहेत, द गिवन वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट अँड ऑल स्केलर्स आर झिरो. जर तुमचे स्केलर जर सर्व झिरो, स्केलरच्या व्हॅल्यू, अननोन स्केलरच्या व्हॅल्यू जर झिरो येत असेल तर द गिवन वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. जर बघा स्केलर जर झिरो येत असेल, ऑल स्केलर्स आर झिरो, देन द गिवन वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. आणि स्केलर, ज्या स्केलरच्या व्हॅल्यू तुमच्या नॉन झिरो येत असेल, एक जरी व्हॅल्यू तुमची नॉन झिरो आली तर दीज वेक्टर्स आर कॉल्ड ॲज ए लिनियरली डिपेंडंट वेक्टर. दीज वेक्टर्स आर कॉल्ड ॲज ए लिनियरली डिपेंडंट वेक्टर. ओके, these are the definitions of linearly dependent and independent. ओके, समज क्लिअर डेफिनेशन आ क्लिअर डेफिनेशन विचारली तर तुम्ही राईट, या मेथडनी तुम्ही काय करणार आहे, राईट करणार आहे. तुम्ही तुमच्या नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करणार आहात. जे सर्व तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहे, एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स जे तुम्हाला घरी सॉल्व्ह करायला दिले जाणार आहे, तुमच्या ग्रुपवरती तुम्हाला प्रॉब्लेम्स जे आहे तुमच्या ग्रुपवरती टाकले जातील. Okay, these are the definition. This is the definition of linearly dependent and independent. In that एक मी नोट राईट करतोय, नोट. आता हे झालं, तुम्हाला वेक्टर्स दिले, तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन घेऊन ते वेक्टर्स, लिनियर कॉम्बिनेशन घेणार वेक्टर्स आणि अननोन स्केलरचे, देन स्केलरच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. जर स्केलरच्या व्हॅल्यू जर तुमच्या नॉन झिरो आल्या तर तुम्ही म्हणणार की तुमचे आपले गिवन वेक्टर कसे लिनियरली डिपेंडंट. आणि जर लिनियर कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही काय फाइंड आउट केलं, स्केलरच्या व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट केल्या आणि सर्व स्केलरच्या व्हॅल्यू जर झिरो आल्या तर तुम्ही काय म्हणणार, तर तुमचे गिवन वेक्टर कसे लिनियरली इंडिपेंडंट. बट जर तुमच्या गिवन जो वेक्टर्स आहे, जे वेक्टर्स दिलेले असतील तुम्हाला, त्याचा डायरेक्टली तुम्ही जर मॅट्रिक्स फॉर्म घेऊन रो एकेलॉन फॉर्मला जर तुम्ही रिड्यूस केला तर तिथे तुमचे लिनियर इंडिपेंडंट आणि डिपेंडंटची डेफिनेशन वेगळी आहे, ती मी नोटमध्ये टाकतोय. हे तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन घेऊन सॉल्व्ह करणार. स्केलरच्या व्हॅल्यू आयदर झिरो येता की नॉन झिरो येता. बट इन मॅट्रिक्स फॉर्म ज्यावेळेस तुम्ही नोटमध्ये मी टाकतोय आता की काय, ज्यावेळेस तुम्ही रो एकेलॉन फॉर्मला मॅट्रिक्स रिड्यूस करता, बघा दोन मेथड आहेत. जर तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन घेऊन सुद्धा रो एकेलॉन फॉर्मला रिड्यूस करू शकता, तिथे तुम्हाला हीच डेफिनेशन यूज करायची. बट तुम्ही डायरेक्टली जर मॅट्रिक्स घेऊन जर सॉल्व्ह करणार असेल तर काय म्हणणार, इथे इन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये काय म्हणणार, द नॉन झिरो rows of a matrix in echelon form, row echelon form, in echelon form are linearly independent. काय म्हटले, नॉन झिरो रो ऑफ ए मॅट्रिक्स इन एकेलॉन फॉर्म आर लिनियरली डिपेंडंट. बघा लिनियर कॉम्बिनेशन मेथडना काय करत होता तुम्ही, जर तुमच्या स्केलरच्या व्हॅल्यू जर झिरो आल्या तर दीज वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. बट ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली वेक्टरची मॅट्रिक्स फॉर्म घेऊन सॉल्व्ह करणारे, जर तुमचे नॉन झिरो, इथे तुमच्या स्केलरच्या व्हॅल्यू झिरो होत्या त्यावेळेस वेक्टर्स काय होते, लिनियरली इंडिपेंडंट. बट इथे जर तुमच्या रो एकेलॉन फॉर्ममध्ये जर नॉन झिरो रो एकेलॉन फॉर्म काय आहे, मी तुम्हाला एक्झाम्पलच्या थ्रू तिथे एक्सप्लेन करणार आहे. बट नॉन झिरो रो आला मॅट्रिक्समध्ये रो एकेलॉन फॉर्मला तर तुमचे वेक्टर्स काय असणार, लिनियरली इंडिपेंडंट. आणि जर झिरो मॅट्रिक्स आला, बघा इथे नॉन झिरो असेल तर लिनियरली इंडिपेंडंट मॅट्रिक्स फॉर्ममध्ये, अदर मेथड सांगतो, अनदर मेथड. आणि जर तुमचा झिरो रो आले तर तुमचे वेक्टर्स काय असणार, लिनियरली डिपेंडंट. काय असणार, नॉन झिरो रो आला, वन ऑफ द रो इज नॉन झिरो तर लिनियरली इंडिपेंडंट, आणि झिरो रो आला तर लिनियरली डिपेंडंट. याच्या अपोजिट आहे, लिनियर कॉम्बिनेशन मेथडच्या अपोजिट आहे. इथे लिनियर कॉम्बिनेशनला ऑल द स्केलर्स आर झिरो, लिनियरली इंडिपेंडंट. बट इन दॅट नॉन झिरो रोज लिनियरली इंडिपेंडंट. डिपेंडंट इथे डिपेंडंट केव्हा आहे ना, ज्यावेळेस एक वन ऑफ द रो विल बी झिरो, वन ऑफ द रो विल बी झिरो. दॅट्स वाय दीज वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडंट. बट आता इथे नॉन झिरो मीन्स इथे काय, लिनियरली इंडिपेंडंट. इथे तुम्ही खाली पण अजून नोटमध्ये ऍड करू शकता की झिरो रोज, वन ऑफ द झिरो रोज ऑफ ए मॅट्रिक्स इन एकेलॉन फॉर्म आर लिनियरली डिपेंडंट.
ओके, इथे तुम्ही वाटलं तर राईट करू शकता. झिरो, वन ऑफ द झिरो रोज ऑफ ए मॅट्रिक्स इन एकेलॉन फॉर्म. झिरो रोज, नॉन झिरो नो. झिरो रोज ऑफ ए मॅट्रिक्स इन एकेलॉन फॉर्म आर लिनियरली डिपेंडंट. आता नॉन झिरो आलं बघा, वेगवेगळे मेथड आहे. हे डायरेक्टली मॅट्रिक्स घेऊन सॉल्व्ह करणार, बट याच्या कम्प्लिटली काय ते अपोजिट आहे. आता एक न्यूमरिकल या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, एक प्रॉब्लेम बघणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम एक्झाम्पल नंबर 1. मी दोन्ही मेथडनं तुम्हाला एक्सप्लेन करून देणार आहे. कोणत्या? आपल्या रो एकेलॉन मॅट्रिक्स फॉर्म आहे, लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म. फर्स्ट, शो दॅट 1, 2 and 3, 4 are, show that 1, 2, 3, 4 are linearly independent. काय म्हटले? शो दॅट 1, दोन वेक्टर्स दिले 1, 2, 3, 4. काय दाखवायचे? लिनियरली इंडिपेंडंट मेथड. आता जर आपण लिनियर कॉम्बिनेशन घेऊन सॉल्व्ह केलं, लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचं म्हणजे की आपल्याला स्केलरच्या व्हॅल्यू काय आल्या पाहिजे? 0 आल्या पाहिजे. आणि मॅट्रिक्स फॉर्मनी गेले तर आपल्याला आपल्याला रो काय आला पाहिजे? एक नॉन झिरो रो आला पाहिजे. वन ऑफ द रो इज नॉन झिरो. आणि इंडिपेंडंट जर दाखवायचं असेल तर स्केलरच्या व्हॅल्यू काय आला पाहिजे? नॉट. एक व्हॅल्यू काय आली पाहिजे? नॉन झिरो. आणि वेक्टर फॉर्ममध्ये काय येणार? तो झिरो रोज आला. काय आहे ना? झिरो रोज. बट इन दॅट एक्झाम्पल वी विल शो दॅट दिस टू वेक्टर 1, 2 and 3, 4 आर लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर. मग सॉल्व्ह करणार. पहिले काय घेणार? लिनियर कॉम्बिनेशन. कन्सिडर द लिनियर कॉम्बिनेशन. कन्सिडर द लिनियर कॉम्बिनेशन. मग आता याच्यासाठी वेक्टर्सला नेमिंग गेलेलं नाही, पण मी लिनियर कॉम्बिनेशन अननोन स्केलर घेतो, A1 घेतो अँड A2 घेतो. अँड दीज वेक्टर्स, याला वेक्टर्सला नाव देतो U1 अँड U2. कन्सिडर द लिनियर कॉम्बिनेशन अननोन स्केलर A1 U1 प्लस A2 U2 इज इक्वल टू 0, 0. बघा, आपण लिनियर कॉम्बिनेशन पण मध्ये बघितलं की जे आपण स्केलर्स फाइंड आउट करतो ते काय करता? एक्झिस्ट करता. की ज्यावेळेस आपण वेक्टर्स आणि स्केलर्स ज्यावेळेस तुम्ही चेक करणार आहे की ज्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे? RHS इज इक्वल टू LHS. याची व्हॅल्यू काय भेटते? आपल्याला 0 भेटते. आता A1 स्केलर्स अननोन स्केलर फाइंड आउट करायचा. U1 इज 1, 2 प्लस A2 U2 इज 3, 4 इज इक्वल टू 0, 0. A1 मध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. A1 इंटू 1 A1, 2 इंटू A1 2A1 प्लस 3 इंटू A2 3A2, 4 A2 इज इक्वल टू 0, 0. आता दोन ब्रॅकेटचं ॲडिशन आहे. दोन ब्रॅकेटचे काय? ॲडिशन. दॅट मीन्स A1 प्लस 3A2, A1 प्लस 3A2 इज इक्वल टू 0. अँड नेक्स्ट टॉईस A1 प्लस 4A2 इज इक्वल टू 0. दोन इक्वेशन भेटले आपल्याला. इक्वेशन 1, इक्वेशन 2. काय भेटलं इक्वेशन? A1 प्लस 3A2 इज इक्वल टू 0. टॉईस A1 प्लस 4A2 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन काय करायचे? आपल्याला सॉल्व्ह करायचे. इक्वेशन सॉल्व्ह कसे करणार? बघा, इक्वेशनकडे बघा. टॉईस A1 3A2, इथे टॉईस A1 आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन आपण फाइंड आउट केलेले आहे 11 किंवा 12 किंवा 10th पर्यंत. ओके, मग इक्वेशन मी 1 बाय 1 काय सॉल्व्ह करणार? आधी काय करणार? मल्टिप्लाय. आता आपलं एम काय की आपल्याला फाइंड आउट काय करायची? व्हॅल्यू A1 आणि A2 ची व्हॅल्यू, अननोन स्केलरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2, इक्वेशन 1 बाय 2 अँड सबट्रॅक्ट फक्त फर्स्ट स्टेप एवढीच टाकू. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे थोडं व्यवस्थित तुम्हाला पण कळेल. इक्वेशन 1ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 2A1 प्लस 6A2 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. 2A1 प्लस 6A2 इज इक्वल टू. आता काय करायचं? नेक्स्ट इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 2 काय करतो? मी मायनस करतो. म्हणजे आपला एक काय होणार? रिड्यूस होणार. मग इक्वेशन 3, मग इथे काय होणार? इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 3 आर twice A1 plus 6A2 is equal to 0 and this twice A1 plus 4A2 is equal to 0. मायनस केलं म्हणजे इथे साइन काय होणार? चेंज होणार. प्लस येतं मायनस होणार, प्लस येतं मायनस होणार. प्लस
twice a1 minus twice a1, this get cancel. 6 minus 4 twice a2 is equal to 0. 2 इकडे काय मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होणार ट्रान्सपोज केला तर काय होणार 0 डिवायडेड बाय 2 a2 इज इक्वल टू 0 and this value put a2 is equal to 0 in equation कोणत्या तरी एका इक्वेशन नंतर in equation 1 and equation 1 becomes a1 plus 3 a2 काय मग 0. इक्वेशन 1 मध्ये टाकलं ना आपण a1 प्लस a2 काय आला आपला 0 आला. 3 into 0 is equal to 0 and a1 plus 0 is equal to 0 and therefore this a1 is equal to 0. मीन्स आपण जे दोन स्केलर्स घेतले होते a1 आणि a1 काय आला 0 आला, a2 काय आला 0 आला. therefore a1 is equal to 0 and a2 is equal to 0. मग आपले डेफिनेशन काय केली होती आपली लिनियर कॉम्बिनेशन मेथडने वेअर द बोथ स्केलर्स आर 0 देन वेक्टर्स आर लिनियरली जे गिवन वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडंट. मग आपला a1 0 आला a2 0 आला दॅट मीन्स बोथ द स्केलर्स आर 0 and therefore मग आपल्याला शो काय करायचं होतं जर स्केलर जर 0 आले तर आपले वेक्टर्स स्केलर जर 0 आले तर वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली इंडिपेंडंट आणि आपल्याला शो तेच करायचं होतं शो दॅट दिस 1, 2, 3, 4 आर लिनियरली इंडिपेंडंट. वेक्टर्सच्या व्हॅल्यू 0 आल्या दॅट स्केलरच्या व्हॅल्यू 0 आल्या दॅट मीन्स दीज वेक्टर्स आर स्केलर अँड देअरफॉर द वेक्टर 1, 2 and 3, 4 are linearly independent. ओके हे काय घेतलं आपण की लिनियर कॉम्बिनेशन मेथडनी सॉल्व्ह केलं. काय केलं लिनियर कॉम्बिनेशन घेतलं 2 स्केलर्स अँड काय केलं की लिनियर कॉम्बिनेशन घेऊन सॉल्व्ह करून ज्या 2 स्केलर्स आहे a1 आणि a2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. दोन्ही स्केलरच्या व्हॅल्यू 0 भेटल्या. बोथ स्केलर्स आर 0. स्केलर जर 0 असेल तर वेक्टर्स काय असतात लिनियरली इंडिपेंडंट. दॅट्स वाय दिस गिवन वेक्टर्स 1, 2, 3, 4 आर लिनियरली इंडिपेंडंट. देन सेम प्रॉब्लेम वी हॅव टू सॉल्व द अदर मेथड दॅट इज द मॅट्रिक्स मेथड. डायरेक्टली मॅट्रिक्स घेणार. मॅट्रिक्स मेथडमध्ये काय म्हणते की नॉन झिरो रो आले मॅट्रिक्सचे एकेलॉन फॉर्मला रिड्यूस करायचं तर वेक्टर्स काय असणार आहे लिनियरली इंडिपेंडंट. 0 आले तर लिनियरली डिपेंडंट अपोजिट आहे. ओके आता जे गिवन वेक्टर्स आहे गिवन वेक्टर दिस गिवन वेक्टर कॅन बी रिटन ॲज मॅट्रिक्स फॉर्म. गिवन वेक्टर काय 1, 2, 3, 4. ओके आता बघा काय होणार आहे रो एकेलॉन फॉर्मला रिड्यूस करायचं. एकेलॉन फॉर्मला रिड्यूस करायचं मीन्स काय हा 2x2 मॅट्रिक्स आहे. हा 1 पाहिजे खालचा काय आला पाहिजे 0. इथे काय पाहिजे 1 पाहिजे. ओके 1, 1, 0. ओके मग आता इथे काय येणार हा 1 आणि हा 1 आणि 1च्या खालचा आला काय पाहिजे 0 आला पाहिजे. मग फर्स्ट ऑपरेशन काय येणार हा 3 आहे हा 1 ऑलरेडी आहे मग हा 0 करायचा आहे मीन्स ऑपरेशन काय येणार R2 0 करायचा आहे. R2 मायनस हा 1 आहे दॅट मीन्स 3R1. मग आता ऑपरेशन काय येणार R1 ॲज इट इज राहणार 3 - 3 0 4 हा 4 आहे आणि R1ला कशाने 3 ने मल्टिप्लाय केलं 3 2 जा 6 4 - 6 -2. आता 1 आला 0 आला आता हा काय करायचा 1 करायचा देअरफॉर -2 आहे मी काय करणार -1/2 R2 1 2 -1/2 आणि 2 0 0च येणार मायनस प्लस 2/2 इथे काय येणार 1. काय आला मॅट्रिक्स 1 2 0 1. मग आपण डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय बघा डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय की नॉन झिरो रोज ऑफ ए मॅट्रिक्स इन एकेलॉन फॉर्म आर लिनियरली डिपेंडंट. आता इथं काय कोणताही रो 0 आला नाही इथे काय हे सर्व रो काय नॉन झिरो. मग जर नॉन झिरो रोज ऑफ ए मॅट्रिक्स इन एकेलॉन फॉर्म आर लिनियरली डिपेंडंट जर हा रो जर 0 आला असता हा रो जर 0 आला असता टोटल 0 0 तर हा काय असता लिनियरली डिपेंडंट. बट हा नॉन झिरो आला दॅट्स वाय these given vectors are linearly dependent. बघा तुम्ही मॅट्रिक्स मेथड तुम्ही लिनियर डिपेंडंट मेथडनी जा लिनियर कॉम्बिनेशन मेथडनी जा तुम्हाला शो काय आले लिनियरली डिपेंडंट. शो करायचं होतं आपल्याला लिनियरली इंडिपेंडंट आलाय. तुम्ही मॅट्रिक्स मेथडनी गेलात
तरी तुमचा व्हेक्टर्स काय आले लिनियरली इंडिपेंडंट. मग इथे काय म्हटलं की लास्ट रो देअरफॉर लास्ट रो ऑफ गिवन मॅट्रिक्स has non-zero rows. The vectors 1, 2 and 3, 4 are linearly independent. Are they linearly independent and linearly independent? Okay, then next lecture we have discussed the another examples of linear dependent and independent.